काल मी पाहिलं मुख्यमंत्र्यांचं भाषण. ते म्हणाले की त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही आहे, त्यांना समृद्धी, त्यांना मोठे मोठे 1-1 लाखाचे रस्ते, 1-1 लाखाचे रस्ते बांधणं, यासाठी हे सरकार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचा आणि 10% वसुली करायची, एवढाच या सरकारचा उद्देश आहे. शेतकरी मेला काय न गेला काय? मागच्या वेळेस कर्जमाफी देतो म्हणून शेतकऱ्यांसाठी सातबारा कोरा करू. कारण अरे कोरा तर केलाच नाही, पण संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करू शकत नाही. आज अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे धानाचं प्रचंड नुकसान झालं, कांद्याचं नुकसान झालं आहे, सोयाबीनचं नुकसान, आपल्या फळबागांचं नुकसान झालेलं आहे, केळीचं नुकसान झालं अनेक भागामध्ये. हे सगळं होत असताना अद्याप पंचनामेचा आदेश सरकारच्या पातळीवरून अजून निघालेला नाही आणि त्याला नुकसान भरपाई सरकार देऊ शकत नाही. तर शेतकऱ्या संदर्भात या सरकारला जी मतं घेतलीत, खोटं बोलून, फसवून, बेईमानी करून जो काही सरकारनं नालायकपणा केला, शेतकऱ्यांनी यांना धडा शिकवावा. हे मागचे पैसे दिले नाहीत, आत्ताचे तर दिले नाहीच, पण मागे जे काही नुकसान झालं होतं त्याचे पैसे मिळाले नाहीत. धानाचा बोनस जाहीर केला होता, त्या बोनसचा पत्ता नाही, अजूनही बोनस मिळालेला नाही. कर्जमाफी नाही, झालेल्या नुकसानीचे पैसे नाही. पैसे चालले कुठे? काय मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या घरात चालले काय पैसे? सरकारच्या तिजोरीतले. थोडे या तिघांनाही लाज वाटू नये की काय चाललंय आणि शेतकरी रडतोय त्याच्याकडे यांचं लक्ष नाही. हे असं नालायक सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात कधी पाहिलं नाही की इतकं मोठं नुकसान असून शेतकऱ्यांच्याकडे लक्ष घालावं किंवा शेतकऱ्याला मदत करावी अशी भूमिकाच यांची नाही. त्यामुळं तात्काळ काहीतरी करा आणि या लोकांना दिलासा द्या. धान पूर्णतः आमच्याकडचं रब्बी पिकाचं रब्बी धान, उन्हाळी धान अनेक क्षेत्रावर, अनेक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, भंडाऱ्यापासून तर पूर्ण हे नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून हे पंचनाम्याचे आदेश तरी करा आणि मदत करा अशी सरकारकडे आमची मागणी आहे.